तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना, सगळ्या मैत्रिणींना. तर आज काही व्हिडिओ बनावायला जमलं नाही मला, घरात खूप कामं होते माझ्या. आणि असंच आज थोडासा टाका म्हटलं एखादा व्हिडिओ. दुपारचा टायमिंग भेटला आहे, दीपाली मॅडम काय आलेल्या नाहीत आणि आमच्या पूजा मॅडमचे हप्ते गेलेत आत्ताच. काय कधी कधी बायकांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम येतात. एकीचे वडील वारलेत म्हणा, तिचा यावेळेस हप्ता ॲडजस्ट करायचा होता. म्हटलं चल करते, कारण की तिच्या बिचारीवर दुःखाचा डोंगर कोसळला. वडील म्हणजे आयुष्यातला खूप मोठा आधार असतात ना. एका मुलीसाठी तिचे वडील खूप महत्त्वाचे असतात. मग आधार असतो वडील असल्याच्या नंतर. माहेरी जाण्याचं कारण असतं एक, की आई वडील आहेत, चला माहेरी जाऊन येऊ, भेटून येऊ. आई वडील आहेत तोवरच ही सगळी दुनिया आहे बाबा, नाहीतर काय नाही. कोण विचारणार मग आपल्याला. त्या मैत्रिणीला आज तिचा फोन आला की मला ताई तुम्ही माझं एवढं ॲडजस्ट करा, गेल्या महिन्यात तिचे वडील वारले. कधी कधी ना लेडीजचे प्रॉब्लेम एवढे असतात की त्याच्यामुळं असं वाटतं की आयुष्यच आपलं कठीण परिस्थितीत असतं. कधी कधी ज्यावेळेला आपण फायनान्शियल याच्यातून जातो एखाद्या वेळेस नाही का, तर एकमेकींना हेल्प करावं लागते कधी कधी. काही काही बायका अशा असतात की मुद्दाम म्हणतात की नाही आमच्याकडं पैसेच नाहीत, असूनही म्हणतात नाहीत बरं, आणि मग मुद्दामून एकमेकीला त्रास द्यायचा, एकमेकीच्या घरी जाऊन शिवेगाळ करायची, काही पण ग्रुपवर मेसेज टाकायचे. हे नाही का असं बरोबर तुमचं, मला नाही पटलं. आता गेल्या महिन्यात तिचा मला फोन आला 3-4 तारखेला का ताई म्हणे माझे वडील एक्सपायर्ड झालेत, गावाला चालले आणि 1 महिना सुटक आहे माझ्या याच्यावर म्हणे घरावर, त्यामुळं तुम्ही थोडीशी मला यावेळेस हेल्प करा. कसं असतं, तिच्यावर आज प्रसंग आहे, आपल्यावर एक वेळ येत असती. असं नाही की कोणी अमृत घेऊन पैदा झाले, आपल्याला पण जायचं एक दिवस. तर बाकीच्या महिलांना मला एकच सांगायचं, गटातल्या भरपूर त्रास दिला ग तुम्ही मला. मी तुम्हाला इतकी हेल्प केली, तुमचे 4 पैसे जवळ ठेवून घेतले की तुम्हाला खूप टोचतं ना. मग माझ्या सहीवर, माझ्या याच्यावर तुम्ही पैशाची कामं करून घेता, त्यावेळेला तुम्हाला काय वाटत नाही. हिच्या घरी आपण 10 वेळेला जातो, हिच्या घरी बसतो, गोड बोलून लोन करून घेतो, पुन्हा मग शिव्या घालायच्या, काही बोलायचं, घाण बोलायचं, उगाच बदनामी करायची बायकांची. तुमच्यावर कधी कधी मला कीव येते, दया येते की असं या बायका थोड्या पैशासाठी करतात. आणि मी यांचे 1.5-1.5, 2-2 लाखाचे लोन यांच्या शब्दावर देते करून. म्हणजे पैसा किती महत्त्वाचा आहे तुम्हाला, आणि माणुसकी काय, माणुसकीचा विषय आहे का कुठंतरी? कड तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चांगले कामं करता आणि लोक वाईट कामं करतात, समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही. मांजर दूध पितंय डोळे झाकून आणि समोरच्या व्यक्तीला कळत नाही, अवघड आहे. पैसे कोणी कोणाचे बुडवत नसते, पण तुमच्यावर ज्या वेळेला वेळ येते ना, त्यावेळेला तुम्हाला माझंच घर दिसते. केलेत बऱ्याच जणींचे कामं असे पण, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय बोलता, कसं वागता हे मला चांगल्यानं कळाले आता. आणि ह्याच्यामध्ये चांगल्या पण बायका भरपूर येतात, असं नाही की वाईटच येतात. आता वाईट 5-6 जण येतात, त्यांना मी खटकते, माझे कामं खटकतात, सगळं खटकते. म्हणजे ह्यांचे 2-3 पैसे ठेवून घेतले आपण आपल्याजवळ की नाही, मग आता एखाद्या आज त्या सपनाताईला त्रास, तिचा आज हप्ता पेंडिंग आहे, म्हणजे भरायचं आहे मला. पैसे कुठून आभाळातून येतात का? एकमेकीनं मदत केली तरच होते की नाही. गट कसं चालणार पुढं? प्रॉब्लेम तुम्हाला येतो, मला येतो, कुणाला येतो? आपण जसं घेतलं तसं फेडायचं, नीट व्यवस्थित वागायचं. उगाच दुसऱ्याच्या घरी जाऊन किरकिर करायची, हे चांगलं आहे का ग? हां, हेल्प केली तर काय झालं, एकमेकीला करावंच लागते ना हेल्प. तुझ्यावर वेळ आली म्हणून तू माझ्या दारात आलीस ना. वेळ नसते आली तर कशाला आली असते तू? एवढं तर समजून घ्यायचं स्वतःला. आता त्या दीपाली मॅडमची वाट बघत बसले मी, त्या आल्या, त्याला एकदा हिसाब करून दिला पैशांचा, म्हणजे मी मोकळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मला बरं नाही आहे, तरी पण ती बाई येणार आज, त्याच्यामुळं मला उठून बसावंच लागणार आहे तिच्यासाठी. खूप त्रास देतात तुम्ही, बँकेतल्या मॅडम लोकांना पण देतात, मला पण देतात, हे तुमचं बरोबर नाही. आता एकदा तुमची वेळ भागली तर दुसरी काही वेळ पडणार नाही तुमच्यावर, कधी येणार नाही का? मग आता काय तुमच्या डोक्यात चाललंय ते स्वामीलाच माहीत, देवालाच माहीत.